खांडबारा पोषण भी पढ़ाई भी अंतर्गत बालखेड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खांडबारा अंतर्गत पोषण भी पढ़ाई भी या उपक्रमांतर्गत 9 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचाच एक भाग म्हणून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थेमार्फत नवचेतना व आधारशिला यांच्या सहकार्याने राष्ट्रीय पोषण पंधरवडा तसेच बालखेड यात्रा कार्यक्रम कामगारा येथे उत्साहात पार पडला। आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर आणि पारंपरिक खेळांपासून वाढत चाललेला दुरावा लक्षात घेता या खेड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। पारंपरिक खेळांमुळे मुलांचा शारीरिक तसेच बौद्धिक विकास होतो याची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य तारकेश्वरी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सरपंच पदाचे उमेदवार स्नेहल गणेश पाडवी, चेतना गावित, जिल्हा प्रमुख मीना पाटील, सुनीता अहिरे, मंगला बिरारी, वंदना नाईक, लता वसावे, रुपाली अहिरे, कविता गावित, फरीदा शेख, रंजना गुलाले, सुनंदा इशी, सीमा सैंदाणे, निर्मला रामराजे, मारिया वसावे, सोनिया वडवी आदीसह गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला विविध पारंपरिक खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले तसेच खेळांचे महत्त्व पटवून देण्यात आले। या खेळ जत्रेत आई व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। लहान मुलांनी विविध खेळांचा आनंद घेत वातावरण आनंदी व उत्साही केले। या उपक्रमाचे उपस्थित माता व पालकांनी विशेष कौतुक केले। अशा कार्यक्रमामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। मी खांडबारा येथील अंगणवाडी सेविका बोलते। आज मुलांना पोषणाविषयी महत्त्व आणि खेळ जत्रा मुलांसाठी खास करून आयोजित केलेली आहे। मुलांना पारंपरिक खेळ हे आजचे लोक विसरले असल्यामुळे एक अंगणवाडी मार्फत मुलांना पारंपरिक खेळ खेळवण्यासाठी आज खेळ जत्रा हा कार्यक्रम आम्ही भरवलेला आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आज आम्ही खांडबारा अंगणवाडी 1 ते 7 अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प खांडबारा यांच्या अंतर्गत आम्हाला एक खेळ जत्रा आणि गोष्टीचे कथांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले। तर माता आणि विद्यार्थी सोबत आम्ही खेळ घेतलेले आहे। 1 ते 7 अंगणवाडी खांडबारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान बालकांना आणि मातांना पोषण आहार आणि शारीरिक सर्वांगीण विकासासाठी एक शिबिर आणि एक प्रशिक्षण आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या आयोजनामार्फत बालकांना आणि मातांना पोषण आहाराबद्दल आणि ज्या पोरांनी आज मोबाईल वापरल्यामुळे पोरांचा जो आज शारीरिक सर्वांगीण विकास थांबलेला आहे त्याबद्दल मातांना एक प्रशिक्षण दिलं जात आहे की कशा प्रकारे आपण मुलांना शारीरिक खेळ खेळवून किंवा गोष्टी सांगून पोरांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे। या प्रशिक्षणामार्फत महिलांना या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, खांडबारा।